घातलंय म्हणजे कॉन्फिडन्स एकदम माशाअल्लाह सुभानअल्लाह इलिगल बिल्डिंग तोडल्या लोकेशनवर पोहोचलोय आणि लोकेशनवरचा हा सीन डेंजर आहे. काय माहिती तुम्हाला आवाज येतो की नाही ते. काय बोलताय मित्रांनो, खूप दिवसानंतर असा बाईकवर हे चालू आहे आपली व्हिडिओ. कारण की इतके दिवस विसरलेलो की मी बाईकवरून पण ब्लॉग करू शकतो आणि हे पण विसरलेलो की माझ्या मोबाईलमध्ये नॉईज कॅन्सलेशन आहे. सो कशात तुम्ही सगळे मजेत कशात तुम्ही सगळे मजेत आहात, जिवंत आहात ना. बा जिवंत राहिले पाहिजे. आणि वेलकम टू द ब्लॉग नंबर 32 विथ भाषा मित्रांनो. नॉट 32, इट्स 33. ब्लॉग नंबर 33 विथ भाषा मित्रांनो. ऑफिसला चाललोय वाईप करत, कानात एअरपोर्ट्स आणि आपले रमता जोगी गाणं ऐकत भाई वाईप करत चाललंय या रस्त्यावरून. सो पहिला ऑफिसला पोहोचतो, बाकीचा पण नंतर बोलूया. मजा येते, खूप भारी वाटतंय. पालिकेने ना इलिगल बिल्डिंग तोडल्यात आणि ॲज अ पालिकेचा सोशल मीडिया आणि त्या गोष्टी सांभाळण्याच्या मागे मला तिकडे आता जावं लागतंय फील्ड वर्कसाठी. सो ब्लॉकमधला हा पार्ट हा तसा असणार आहे की जिकडे वसई विरारमध्ये कुठे इलिगल कामं चालू आहेत, इलिगल बिल्डिंगची कामं ते तोडायला घेतली आहेत. सो आता मी तिकडे निघालो, तर पहिला लोकेशनवर पोहोचतो, पण तिकडचं तोडकाम दाखवतो मी तुम्हाला. व्हेरी रॉंग डिसिजन टू वेअर व्हाईट टी शर्ट इन हायवे. आय एम नॉट इन हायवे. हा त्याचं बोलाल की मी हेल्मेट वगैरे घालत नाही. आम्ही एव्हरशाईनच्या रस्त्याला आहे, वसंत नगरी जे वसई विरारवाले असतात त्या साईडला आहे. ते एव्हरशाईन ते पादरवाडी वगैरे त्या साईडला धूळ इतकी आहे, त्यात मी वाईट घातलं म्हणजे कॉन्फिडन्स एकदम माशाअल्लाह सुभानअल्लाह एकदम असं आला. आणि घरी गेल्यावर मला कळणार आहे की एवढं धूळ येणार आहे आणि माझ्या खोबड्यावर पण किती धूळ येणार आहे. आणि आणि टी शर्टवर पण किती धूळ येणार आहे. ॲक्च्युली बोललं नाही पाहिजे, पण हे बघताना थोडीशी मजा येत होती, कारण की हे इलिगल काम होतं आणि बट ऑबियसली हे इलिगल काम आहे ते तोडलंच पाहिजे. मग ते आपल्या घराकडचं असं किंवा घराच्या बाहेरचं असं. पालिका सध्या ॲक्शन मोडवर आहे, तर त्यांनी सगळीकडे तोडकाम करायला सुरू केली आहे. लोकेशनवर पोहोचलोय आणि लोकेशनवरचा हा सीन डेंजर आहे. काय माहिती तुम्हाला आवाज येतो की नाही ते. डिरेक्ट इलिगल वांदे, इलिगलचे वांदेच झाले. स्वयं पालिका ऑन ॲक्शन मूड झाली आता पूर्ण एक पळ. इलिगल वाल्यांसाठी खूप दुःखद बातमी आहे, पण पालिकेसाठी खूप भारी गोष्ट आहे की इलिगल कन्स्ट्रक्शन सगळीकडे तोडायलाच घेतलंय यांनी एकदम. मला तर त्या जागेवाल्याचं ज्याने जिकडे हे उभं केलं त्याचं खूप हसायला येते आणि दया पण येते आहे बाई साहब. लिटरली खऱ्या अर्थाने मी माती खातोय, कारण की त्या रस्त्यावर इतकी माती, इतकी धूळ आहे ना. घरी जाऊन थोबाड आहे ना, जर थोबाड तर ढिगभर माती निघणार आहे. त्याची स्कूटी घेऊन आली त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय, बरं पडतंय, ट्रॅफिकमधून वगैरे निघता येत आहे. माझी बाईक असती काय, माझ्या बाईकवरनं माझी बाईक चांगली आहे तशी, पण आहे ना खूप वेळा अशी अडकली जाते. खूप वेळा म्हणजे जेव्हा इम्पॉर्टंट काय असेल ना, असं गाडी बंद धप्पा एकदम. गाडी चांगली आहे, 7 वर्ष झाल्यात गाडीला माझ्या, पण इट्स ओके. धूळ बघा ही, कसलं सनस्क्रीन काम करणार आहे अशा गोष्टीला. कसलं धूळ इतकी धूळ आहे की एकदम सरसकट धुळीतून धुळी किंग झालोय मी. धूळ किंग. माती खातच ठोक, तोंडात नुसती माती तरतर 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 करते. घरी पोचून तुम्हाला अपडेट करतो. सो तुम्ही बघितलं असेल डिमॉलिशिंगचं जे चाललेलं पालिकावर फायर झालेली आहे. कारण की त्या दिवशी प्रताप सरनाईक सोबत जी मीटिंग झाली त्याच्यात 70% वसई विरारमध्ये इलिगल बांधकाम आहेत. तर सगळ्यात पहिला ती तोडकाम करायला घेतलं, ते हे दुसरं होतं. याच्या अगोदर पण जे होतं तिकडे मला जायला जमणार नाही, ती तर 5 माळाची बिल्डिंग होती. पण हा तर एक फक्त असं म्हणजे एक शोरूम काइंड ऑफ बनवत होतो, ते तोडायला घेतलंय. सो तुम्ही हे तर बघितलंच असेल. तर हा ब्लॉक एवढूसाच होता, कारण की
मला पण सुचत नव्हतं काय करायचं. तर मी विचार केला जर मी माझ्या कामातलंच दाखवलं तुम्हाला तर तुम्हाला पण कळेल आणि तुम्हाला पण म्हणजे आयडिया की वसई विरार महानगरपालिका कोणत्या लेवलवर आता सध्या तोडकाम करायला सुरू केलंय थोडंसं. सो हा छोटासा ब्लॉग होता, 5-7 मिनिटाचा 5-5.5 मिनिटाचा ब्लॉग असेल का. पण मला आता इथे एंड करावं लागतोय कारण की आता मला याच्यानंतर मला दुसरा ब्लॉग सुरू करायचा आहे. तो पण त्याचं पण जरासं म्हणजे एक हलकंसं प्लॅन आउट आहे की काय करू शकतो किंवा कसं काय करू शकतो. सो बघूया कसं ते वर्कआउट होतो. पण हा ब्लॉग इकडेच मी संपवतोय. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं, तुम्हाला करायचं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब तुम्हाला वाटतं ना तुमचा हो पुढे गेला पाहिजे, तुमच्या सोबत पुढे जायचं. सो प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत सगळ्यांनी जिवंत राहा. ठीक आहे. बाय बाय.